नागपूर घटनेप्रकरणी आरोपी फहीम खानला अटक। फहीमची 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी। लोकांना भडकवल्याप्रकरणी फहीम विरोधात कारवाई। नागपूरमधल्या घटनेचे सीसीटीव्ही आणि व्हिडिओ भयंकर। मुख्य सूत्रधारावर लवकरच कारवाई करणार, कुणालाही सोडणार नाही। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती। अधिवेशनाचे शेवटचे 6 दिवस उरले तरी विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा नाही। अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी मनावर घ्यावं, भास्कर जाधवांची विनंती। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 वॉचमनचे जबाब झी 24 तासच्या हाती। आवादा एनर्जी प्रकल्पावरच्या 3 वॉचमनचा जबाब नोंदवला। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। 31 मार्च पूर्वी पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार। कृषी मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। केईएम हॉस्पिटल बाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन। केईएम हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराला फासलं काळं। प्रवेशद्वारावर मराठीत नाव लिहिण्याची मागणी। तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमी उत्साहात साजरी। देवीच्या गाभाऱ्यात नैसर्गिक रंगांची उधळण। देवीच्या गालाला रंग लावून रंगपंचमी साजरी।